नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 1 चं चौथं प्रकरण गुणोत्तर व प्रमाण यामधला सराव संच 4.5. या अगोदर आपण या प्रकरणाचे सगळे सराव संच बघितलेत. अगोदरचे जर सराव संच तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही या अगोदरचे सगळे सराव संच बघू शकताय. तर जाऊयात पटकन पुढे. तर बघा या ठिकाणी हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर प्रमाण आणि परंपरित प्रमाण हे समजून घेतलं पाहिजे. आता समजा माझ्याकडे तीन काही संख्या आहेत. समजा ए, बी, सी आणि डी या संख्या जर प्रमाणात असतील, बरं या संख्या जर प्रमाणात असतील तर त्या आपण अशा लिहितो ए छेद बी बरोबर सी छेद डी. अशा प्रकारे आपल्याला या संख्या लिहिता येतात. आणि समजा माझ्याकडे तीन संख्या आहेत, ए आहे, बी आहे, सी. या तीन संख्या जर परंपरित प्रमाणात असतील किंवा चार पण असतील, परंपरित प्रमाणात असेल तर त्यांना आपण असं लिहितो ए छेद बी बरोबर या बी ला परत वर लिहितो बी छेद सी. अशा प्रकारे आपण या संख्यांना लिहितो. कसं लिहितो? ए छेद बी बरोबर बी छेद सी. अशा प्रकारे आपण या संख्या लिहितो. आणि इथे पुढे काय होतं माहितीये का? बघा बी गुणिले बी जर यांचा तिरकस गुणाकार केला तर मला बी वर्ग मिळतो बरोबर ए गुणिले सी. म्हणजे जर असं जर असेल या ठिकाणी बी वर्ग बरोबर ए सी, तरी आपण सांगू शकतो की या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहे. आणि याच्यामध्ये बी ला काय म्हणतात? बी जो आहे या बी ला भूमिती मध्य म्हणतात. काय म्हणतात? भूमिती मध्य म्हणतात. म्हणजे कोणाचा? ए आणि सी यांचा भूमिती मध्य बी ला म्हणतात. एवढं लक्षात घ्या. किंवा मध्यम प्रमाणपद सुद्धा याला आपण म्हणतो. भूमिती मध्य किंवा मध्यम प्रमाणपद. ओके. जर संख्या परंपरित प्रमाणात असतील तर यांना आपण ए छेद बी बरोबर बी छेद सी असं लिहितो. आणि बी गुणिले बी चा वर्ग बरोबर ए सी आपल्याला मिळतं. आणि यामध्ये बी जो आहे तो भूमिती मध्य असतो एसीचा किंवा एसी चे मध्यम प्रमाणपद असतं असं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे. के रीत जी आहे ना ती पण आपण समजून घेऊ. इथं जर बरोबर आपण हे सगळं गुणोत्तर के मानलं तर के मानल्यावर मला काय मिळेल बाबा? ए छेद बी बरोबर मला के मिळेल. आणि पलीकडं जर आपण बघितलं तर सी छेद डी बरोबर आपल्याला के मिळतं. तर ए बरोबर बी खाली भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला गुणिले बी के. ए बरोबर आपल्याकडे मिळतं बी के आणि सी बरोबर काय मिळणार? डी भागिले तिकडे गेला गुणिले डी के. तर ही के रीत पण समजून घेतली पाहिजे, कारण के रीत सुद्धा आपल्याला पुढे उपयोगी पडते काही गणित सोडवताना. आता इथे जर आपण बघितली के रीत बरोबर जर के म्हटलं तर ए छेद बी बरोबर के आणि पुढे बी छेद सी बरोबर के. बरोबर. आता ए बरोबर काय होतं? बी गुणिले के बी के आणि सी बरोबर बी बरोबर काय होतं? सी गुणिले के सी के. बरोबर. ए बरोबर बी के, बी बरोबर सी के. आता याच्यामध्ये ए बरोबर बी ची किंमत सी के आहे. मग तुम्ही इथं काय करू शकता? बी च्या जागेवर सी के लिहू शकता आणि गुणिले हा के. म्हणजे ए ची किंमत काय झाली? सी आपल्या जागेवर के गुणिले के, के चा वर्ग. जर तीन संख्या परंपरित प्रमाणात असतील तर तुम्हाला ए बरोबर सी के चा वर्ग मिळतो आणि बी बरोबर सी के मिळते. आणि जर प्रमाणात असतील तर ए बरोबर बी के, सी बरोबर डी के. तर अशा प्रकारे आपल्याला या संख्या हे समजून घेता येईल. हे जर समजलं तुम्हाला संख्या प्रमाणात असतात म्हणजे कशा असतात, परंपरित प्रमाणात असतात म्हणजे कशा असतात, तर तुम्हाला पुढे बऱ्याचशा गोष्टी समजून जायला सोपं पडेल. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण आता प्रत्यक्षात काही गणित जे आहेत ते आपण समजून घेऊयात सराव संचामधले. तर चला पहिलं गणित आता आपण या ठिकाणी बघतोय 4.5 मधलं. पहिला प्रश्न बघा, इथं दिलंय 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. ओके. समजा मग आपण काय म्हणू? समजा 12, 16 व 21 या संख्यांमध्ये एक्स ही संख्या मिळवली असता, एक्स ही संख्या समजा आपण म्हणू एक्स ही संख्या मिळवली असता असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील. संख्या परंपरित प्रमाणात येतील. संख्या परंपरित प्रमाणात येतील. ओके. प्रमाणात येतील. ओके. असं आपण समजा एक्स ही संख्या मिळवली असता. मग मिळणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या कुठल्या असतील? म्हणून मिळणाऱ्या संख्या
मिळणाऱ्या संख्या आपल्याकडे काय असतील, संख्या ज्या आहेत त्या असतील, एक असेल 12 अधिक x मिळवले असताना म्हणून 12 अधिक x, त्याच्यानंतर 16 अधिक x आणि तिसरी बाबा 21 अधिक x, अशा या 3 संख्या असतील, बरोबर. आता या 3 संख्या कशा बाबा परंपरित प्रमाणात आहे. मग परंपरित प्रमाणात ए बी सी असेल तर आपण कसं लिहितो, a छेद b बरोबर b छेद c. तसंच आता म्हणून यांना तुम्ही असं लिहू शकता 12 छेद x भागिले हे 16 छेद x बरोबर आणि बरोबर परत 12 अधिक x भागिले 16 अधिक x आणि बरोबर परत आपण लिहितो 16 अधिक x भागिले 21 अधिक x हा गुणाकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला इथं तिरकस गुणाकार करून x ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता तिरकस गुणाकार केला तर बघा इथं 16 गुणिले आपण या ठिकाणी बाबा पहिला वाटलं तर या दोघांचा करा, या दोघांचा करा, कोणाचाही करा. 16 गुणिले 16 अधिक x बरोबर 16 अधिक x या दोघांचा गुणाकार किंवा डायरेक्ट करू असं 16 अधिक x गुणिले 16 अधिक x बरोबर या दोघांचा गुणाकार बरोबर 12 अधिक x गुणिले 21 अधिक x बरोबर 12 अधिक x गुणिले 21 अधिक x 16 अधिक x गुणिले 16 अधिक x. ओके. आता 16 ने या 16 अधिक x ने पलीकडच्या 16 अधिक x या कंसाला गुणायचं आहे. मग त्यासाठी आपण लिहितो 16 गुणिले 16 अधिक x बरोबर नंतर x ने गुणायचं अधिक x गुणिले 16 अधिक x. पलीकडे पण तेच करायचं, पहिलं 12 ने गुणायचं 21 अधिक x ला आणि नंतर अधिक x ने गुणायचं 21 अधिक x ला. बघा आता काय होईल 16 गुणिले 16 256 16चा वर्ग 256 अधिक 16 गुणिले x 16x बरोबर परत अधिक आता ह्या x ने 16 अधिक x ला गुणू x गुणिले 16 16x आणि x गुणिले x x चा वर्ग मग इथे येतील 16x अधिक x चा वर्ग. सेम पलीकडे 12 गुणिले 21 बघा 21 गुणिले 12 हा गुणाकार करा 12 एके 12 चे 2 हातच्या आला 1 12 दुने 24 आणि 1 25 252 मग इथं लिहायचं बाबा 252 त्याच्यानंतर अधिक 12 गुणिले x 12x 252 अधिक 12x अधिक x गुणिले 21 21x आणि अधिक x गुणिले x x चा वर्ग इथं झाला x चा वर्ग. आता या सगळ्या प्रक्रियेमधून लक्षात घ्या हा x वर्ग आणि हा इथला x वर्ग हे कॅन्सल होतील बरोबर कारण हा अधिक x वर्ग इकडे आला वजा x वर्ग होऊन जाईल. आता हे 256 आपल्या जागेवर अधिक 16 आणि 16 झाले 32 इथं लिहायचं 32x बरोबर 252 आपल्या जागेवर आणि अधिक 12 आणि 21 झाले 33x. आता x ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण सगळे x एका बाजूला घेऊ संख्या दुसऱ्या बाजूला चला 256 ला मी इथंच ठेवतो 252 अधिक इकडे आले 252 वजा झाले 33x आपल्या जागेवरती आहे आणि 32x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 32x. 256 मधून 52 गेले 4 राहिले आणि 33 मधून 32 गेले x राहिले म्हणजे x बरोबर 4 आलं. x ची किंमत किती आली बाबा 4. मग इथं म्हणायचं की बाबा शेवटचं उत्तर म्हणून लिहायचं 16 12 21 या संख्येमध्ये 4 ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात येतील असं उत्तर शेवटी लिहायचं. काय तर समजा काढून टाकायचं 12 21 12 16 21 या संख्येमध्ये x च्या जागेवर लिहायचं 4 ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात येतील तर उत्तर आपलं 4 असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय इथे काय एकदम सोपा प्रश्न आहे की 23 अधिक x व 19 वजा x यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे. काय दिले आपल्याला 23 वजा x व 19 वजा x चे 28 वजा x हे काय बाबा मध्यम प्रमाणपद आहे. मध्यम प्रमाणपद आहे प्रमाणपद आहे. मग मध्यम प्रमाणपद आहे मग आपण काय करतो जसं मगाशी आपण म्हटलं b वर्ग बरोबर ac. आता a b c या 3 संख्या असतील तर b हे मध्यम प्रमाणपद आहे आणि b मध्यम प्रमाणपद ज्यावेळेस आपण लिहितो ते b मध्यम प्रमाणपद लिहित असताना एक मिनिट जरा क्लिअर दिसत नसेल काही मुलांना b हे मध्यम प्रमाणपद असताना एक लक्षात घ्या b हे मध्यम प्रमाणपद असताना आपण लिहितो b वर्ग बरोबर ac. तसंच या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे तसंच या ठिकाणी आपल्याला 28 वजा x हे मध्य प्रमाणपद आहे
मग इथं आपण काय करू, 28 वजा x चा वर्ग लिहू, 28 वजा x चा वर्ग आणि बरोबर या दोघांचा गुणाकार 23 वजा x गुणिले 19 वजा x, 23 वजा x गुणिले 19 वजा x, हा गुणाकार आपण त्याप्रमाणे करू. आता 28 वजा x चा वर्ग म्हणजे 28 चा 2 वेळा गुणाकार. मग इथं लिहायचं 28 वजा x गुणिले 28 वजा x आणि 23 वजा x गुणिले 19 वजा x. ओके. आता 28 ने या 28 वजा x ला गुणायचं. मग त्यासाठी काय करायचं, पहिला 28 ने गुणायचं 28 वजा x ला आणि नंतर वजा x ने गुणायचं 28 वजा x ला. त्याचप्रमाणे पलीकडं 23 ने गुणायचं 19 वजा x ला आणि मग ह्या वजा x ने गुणायचं 19 वजा x ला. आपल्याला x ची किंमत काढायची. आता हा गुणाकार जरा आपल्याला व्यवस्थित प्रकारे करावा लागणार आहे. ठीक आहे. तर बघा आता 28 गुणिले 28 किती होतात, 784, कारण 28चा वर्ग 784 होतो. ठीक आहे, 784. एकदा गुणाकार करून बघा, 28 गुणिले 28, 8 8 64 चे 4, 4 आले 6, 8 दुने 16 आणि 6 आपल्याकडे झाले 22, एक शून्य घेतला, 8 दुने 16 चे 6, 4 आला 1 आणि 2 दुने 4 आणि 1 5 झालं, 4 8 आणि 7 784. ठीक आहे, 784 वजा 28 गुणिले x 28 x वजा x गुणिले 28 वजा 28 x वजा वजा अधिक x गुणिले x x चा वर्ग बरोबर. आता 23 आणि 19 या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. 23 आणि 19 या दोघांचा गुणाकार आपण या ठिकाणी आधी करून घेऊया. चला 23 गुणिले 19 करा. 23 गुणिले 19. आता या ठिकाणी जर मला 19 चा पाडा माहिती नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं सरळ 9 ने गुणायचं. 9 त्रिक 27 चे 7, 4 आले 2 किंवा 19 त्रिक 57 चे 7, 4 आले 5. 19 दुने 38, 38 आणि 5 किती झाले 39, 38 आणि 5 झाले आपल्याकडे 43, 38 आणि 5 43, 437. मग इथे आलं आपल्याकडे 437 वजा 23 गुणिले x 23x वजा x गुणिले 19 वजा 19x. आता या 23 ने 19 वजा x ला गुणलं, 23 गुणिले 19 437 आलं आणि 23 गुणिले वजा x वजा 23x आलं. त्याचप्रमाणे वजा x गुणिले 19 आपल्याकडे आलं वजा 19x आणि वजा वजा अधिक x गुणिले x x चा वर्ग. आता याच्यामधून सुद्धा आपल्याकडे x वर्ग आणि x वर्ग कट होतील. x वर्ग कट झाला. आता बाबा राहिलं काय बाबा, इथं आपले राहिले 784 वजा वजा अधिक वजा 28 वजा 28 वजा 56 वजा 56 झाले x, 437 आपल्या जागेवरती आणि वजा वजा इथं पण अधिक झाले. किती झाले बाबा 42 x झाले. ओके, 23 आणि 19 झाले 42. आता मला x ची किंमत काढायची. मग आता एक काम करू, 784 ला आपण इथंच ठेवू. 437 अधिक इकडे आले वजा 437 आणि बरोबर वजा 56 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 56x आणि हे वजा 42x. आता इथे वजा बाकी आपण करू. 784 वजा 437 बघा इथं आपण करू 784 वजा 437. 4तून 7 जात नाही. मग आपण या ठिकाणी 14तून 7 गेले 7 आले, हातच्याला इथे 1 आला. 8तून 3 आणि 1 4 गेले 4 आले आणि 7तून 4 गेले 3, 347 आपल्याला इथे उत्तर मिळते. किती 347. 347 बरोबर 56 मधून 42 गेले, किती राहिले 7तून 2 गेले 4, 5तून 4 गेला 1 आपल्याकडे आला म्हणजे 14x आपल्याकडे आलं. आता या ठिकाणी 347 आपल्या जागेवर हे 14x मधले 14 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले 14 भागिले आले बरोबर x, म्हणजे x ची किंमत किती आली 347 भागिले 14. चला मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न समजून घेऊ. प्रश्न क्रमांक थोडासा दुर्कट दिसत असेल काही ठिकाणी, पण ठीक आहे तुम्हाला क्लिअर दिसत असेल. थोडा जरा लवकर जरा मॉइश्चर पकडला वाटतं कॅमेऱ्यावरती. ठीक आहे, ते हळूहळू निघून जाईल. तर बघा हा दुसरा प्रश्न आहे. आता या दुसऱ्या प्रश्नानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक आपला जो आहे तिसरा. परंतु तिसरा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, प्लीज नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ओके, बघा पुढचा प्रश्न आता आपण बघू या ठिकाणी. प्रश्न क्रमांक तिसरा. चला तर तिसरा प्रश्न काय, तिसऱ्या प्रश्नात आपल्याला दिले 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत, त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 असून उरलेल्या 2 संख्यांची बेरीज 26 आहे, तर त्या संख्या काढा. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता समजा त्या 3 संख्या आहेत,
समजा 3 संख्या दिलेल्या संख्या समजा, किंवा असं म्हणू, समजा ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात आहेत. परंपरित कशा आहेत बाबा? परंपरित प्रमाणात आहेत. ओके, आहेत. आता याच्यामध्ये गंमत काय? मध्यम प्रमाणपद समजा बी आहे, मध्यम प्रमाणपद आपण काय म्हणू? बी. ते समजा माझ्याकडे 12 आहे आणि उरलेल्या दोन संख्यांची बेरीज 26 आहे, म्हणजे ए अधिक सी बरोबर समजा आपल्याकडे 26 आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ सी बरोबर 26 आपल्या जागेवर ए अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे केलं वजा, म्हणजे याचा अर्थ सी बरोबर 26 वजा ए अशा प्रकारे काहीतरी असेल. मग आता एक काम करू आपण. आपल्याला माहिती आहे 3 संख्या परंपरित प्रमाणात जर असतील तर याचा अर्थ काय येतो? बी वर्ग बरोबर एसी येतो. बरोबर, बी चा वर्ग. बी किती बाबा? 12 आहे. 12 चा वर्ग बरोबर ए ची किंमत काय बाबा? एच आहे आणि सी ची किंमत काय? 26 वजा ए. आता सगळीकडे ए आला, तर सगळीकडे ए आल्यामुळे मला ए ची किंमत या ठिकाणी काढता येईल. ए ची किंमत काढली की त्याच्यानंतर बाकी बी ची किंमत तर मला माहिती आहे 12 आणि मग सी ची किंमत काय बाबा? 26 वजा ए वगैरे येईल आपल्याकडे. तर इथे बघा 12 चा वर्ग 144, ए गुणिले 26 ए हे वजा आपल्या जागेवर आणि ए गुणिले ए चा वर्ग. आता वजा ए चा वर्ग आपण इकडे घेऊ, अधिक ए वर्ग झाला. ओके, 26 ए या बाजूला घेऊ, अधिक ए वजा 26 ए झाला आणि हा 144 आपल्याकडे जसाच्या तसा. आता इथं मित्रांनो तुम्हाला बरोबर 0 हे अवयव पाडायला लागतील. तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही अवयव कसे पाडायचे हे शिकले आणि इथं आपल्याला आता अवयव कसे पाडायचे हेच बघायचंय. मग अवयव पाडल्यानंतर याची किंमत मिळेल. आता अवयव पाडण्यासाठी शेवटी 144 आहे. 144 ला एका बाजूला घेऊ आणि 144 चे अवयव पाडू. 144 चे अवयव काय पडतील बाबा? 144 एके 144, 72 दुने 144, 36 चौक 144, 18 अठ्ठे 144 आणि 12 गुणिले 12 144. आता याच्यातून कुठली जोडी घ्यायची? बेरीज 26 आली पाहिजे. कोणाची बेरीज 26 येते? 18 आणि 8 ची. मग मला 18x आणि 8x या संख्या घेत 8a 18a आणि 8a या संख्या मी घेऊ शकतो. ठीक आहे, कारण 18 आणि 8 यांची बेरीज 26 येते. बेरीज 26 येत आहे दोघांची. बरोबर, म्हणजे दोघांना चिन्ह कशी द्यायचे? समान. एकतर अधिक चिन्ह द्या दोघांना किंवा वजा. मग या दोघांना अधिक चिन्ह द्यायचे का वजा? तर 26 च्या अगोदर वजा आहे, मग या दोघांना वजा चिन्ह आपण देऊन टाकू आणि आपल्याकडे इथं येईल ए वर्ग वजा 26 च्या ऐवजी वजा 18a आणि वजा 8a अधिक 144 बरोबर 0. आता इथे कॉमन काढू बघा. या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल. या दोघांमधून ए कॉमन काढला, ए वर्गाचा ए राहिला, वजा 18a मधून ए बाहेर आले, फक्त 18 राहिले. वजा या दोघांमधून 8 कॉमन काढला, ए आपल्या जागेवर, अधिकचं झालं वजा. बघा 8 ने 144 आणि 8 दोघांना भाग जातो. हे 8a मधले 8 बाहेर आले आणि 144 ला जर मी 8 ने भाग लावला तर 18 उत्तर येईल माझ्याकडे आणि बरोबर 0. मग ए वजा 18 दोन वेळा आहे. ए वजा 18 दोन वेळा आहे, एकदाच लिहिलं आणि ए वजा 8 एकदा लिहिलं, बरोबर 0. आता ए वजा 18 बरोबर 0 येईल किंवा ए वजा 8 बरोबर 0 येईल. ए बरोबर वजा 18 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 18 येईल किंवा ए बरोबर वजा 8 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 8 येईल. म्हणजे ए ची किंमत तुमच्याकडे काय येईल? 18 किंवा 8. बरोबर, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता ए ची किंमत बरोबर ए 18 असताना, बरोबर ए बरोबर 18 असताना मला सी ची किंमत काय मिळेल? सी बरोबर 26 वजा ए असते. सी काय असतं? 26 वजा ए. मग 26 वजा 18, 26तून 18 गेले 8 आले. बरोबर, आणि ए बरोबर 8 असताना, ए ची किंमत 8 असताना सी बरोबर 26 वजा ए, म्हणजे 26 वजा 8, 26तून 8 गेले 18. म्हणजे तुम्हाला बघा ए 18 असताना सी ची किंमत 8 मिळेल आणि ए 8 असताना सी ची किंमत 18 मिळेल. म्हणून त्या संख्या ज्या आहेत त्या काय असतील? समजा ए ची किंमत जर 18 असेल, 18, तर बी ची किंमत तुमची 12च राहणार आहे, ती काय बदलणार नाही. 18, 12 आणि 8 असेल मग सी ची किंमत. किंवा ए बरोबर तुमच्याकडे 8 असताना बी ची किंमत 12च आहे आणि सी किती असणार आहे? 18 असणार आहे.
म्हणजे त्या ज्या संख्या आहेत 18 12 8 किंवा 8 12 18 असं आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा. आता आणखी 1-2 प्रश्न आहेत ते आपण पटापट बघून घेऊयात यामध्ये. एकूण 5 प्रश्न आहेत, त्याच्यातले आता अजून 2 बाकी आहेत, पण त्याच्यामध्ये पण काही उपप्रश्न आहेत. बघा, आता या प्रश्नामध्ये बघा इथे काय दिलंय, की या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे दाखवा. बघा आता या संख्या ए अधिक बी अधिक सी दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. तर एबीसी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे दाखवा. यासाठी आपण काय करू, या 2 कंसांचा गुणाकार करू, आपल्याला ऑटोमॅटिक उत्तर मिळेल. बघा, पहिला ए ने गुणायचं ए वजा बी अधिक सी ला, मग बी ने गुणायचं ए वजा बी अधिक सी ला, आणि मग अधिक सी ने गुणू ए वजा बी अधिक सी ला, आणि बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग जसंच्या तसं. म्हणजे आपण ए अधिक बी अधिक सी या कंसाने पुढच्या कंसाला गुणलं. मग आता काय होईल, ए गुणिले ए वर्ग वजा ए गुणिले बी ए बी अधिक ए गुणिले सी ए सी अधिक बी गुणिले ए बी ए वजा बी गुणिले बी बी चा वर्ग अधिक बी गुणिले सी बी सी, त्याचप्रमाणे सी गुणिले ए सी, सी गुणिले बी बी सी आणि अधिक सी गुणिले सी सी चा वर्ग, त्याचप्रमाणे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता कट होण्यासारखं काय काय बघा. अरे बापरे, कटच झालं सगळं, सगळं कट झालं. परत एकदा आपल्याला आता लिहावं लागणार आहे. चुकून कट झालं बघा. काय केलं होतं, ए अधिक बी अधिक सी दुसऱ्या कंसात ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आपण एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणतोय, चुकून कट झालं, परत लिहावं लागणार. ए गुणिले ए वजा बी अधिक सी परत अधिक बी गुणिले ए वजा बी अधिक सी परत अधिक सी गुणिले ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता ए ने या कंसाला गुणल्यावर काय येतं, ए गुणिले ए वर्ग वजा ए गुणिले बी ए बी बरोबर ए गुणिले सी ए सी अधिक बी गुणिले ए बी वजा बी गुणिले बी बी चा वर्ग अधिक बी गुणिले सी झालं तुमच्याकडे बी सी अधिक सी गुणिले ए सी वजा सी गुणिले बी बी सी आणि अधिक सी गुणिले सी सी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता काय काय कट होते ते बघा. या ठिकाणी बघा, हा ए वर्ग कट होईल आणि हा ए वर्ग कट होतील. अधिक या बाजूला आला वजा, हा सी वर्ग कट होईल, हा सी वर्ग कट होईल कारण अधिक इकडे आला वजा. हा वजा बी वर्ग ना अधिक बी वर्ग आहे, कारण काय होईल, वजा बी पलीकडे गेला तर तो अधिक बी होईल, त्याच्यामुळे तो कट होणार नाहीये. ओके, त्याचबरोबर अजून या बाजूला काय कट होईल बाबा, बघा वजा ए बी आहे आणि अधिक ए बी हा कट होईल, वजा बीसी कट होईल, अधिक बीसी कट होईल. ठीक आहे, हे सगळं कट झालं. आता राहिलं काय बाबा, इकडे राहिला एसी, त्याच्यानंतर एसी अधिक हा एसी आहे, हा वजा बी वर्ग आहे आणि बरोबर पलीकडे बी वर्ग आहे. एसी अधिक एसी 2 एसी वजा बी वर्ग बरोबर बी वर्ग बरोबर. आता एक काम करू, वजा बी वर्ग आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक बी वर्ग 2 एसी बरोबर बी वर्ग अधिक बी वर्ग बरोबर. मग 2 एसी बरोबर बी वर्ग 2 बी चा वर्ग, म्हणजे याचा अर्थ काय होतं, 2 बी वर्ग बरोबर 2 एसी. आता 2 कट झाले, समान आहे, 2 कट झाले, मग काय झालं बाबा, बी वर्ग बरोबर एसी. मग बी वर्ग बरोबर एसी जर येत असेल, लक्षात घ्या, जर बी वर्ग बरोबर एसी केव्हा येतं, ज्यावेळेस ए बी आणि सी या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील तर. मग या ठिकाणी आपल्याकडे बी वर्ग बरोबर एसी येत आहे, म्हणून आपण म्हणू ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत, पारंपरिक प्रमाणात आहेत, प्रमाणात आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या संख्या बाबा पारंपरिक प्रमाणात आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. फक्त 2 कंसांचा गुणाकार केला की नंतर आपण आपल्या उत्तरापर्यंत आपोआप पोहोचतो. ठीक आहे, तर पुढे बघूयात. बघा पुढचा प्रश्न आपल्याला जर आता इथे बघा ए छेद बी बरोबर बी छेद सी आणि ए बी सी असेल तर सिद्ध करा की हे बरोबर आहे. 3 आपल्याकडे या ठिकाणी यामध्ये 3-4 प्रश्न आहेत. हा एक आहे, त्याच्यानंतर हा दुसरा, अजून हा एक झाल्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न आहे. असे 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि मग आपल्याला हा 6वा प्रश्न सोडवायचा आहे. तर आता बघा, जर ए छेद बी या ठिकाणी आपण के पद्धत वापरू, के या पद्धतीचा वापर करू. बघा इथं काय ए छेद बी बरोबर बी छेद सी आहे, तर त्याला आपण काय करायचं, के मानायचं.
मग ए छेद बी बरोबर के येतं आणि बी छेद सी बरोबर आपल्याकडे के येतं, बरोबर. मग आता बघा ए बरोबर बी के होईल, कारण बी भागिले तिकडे गेला गुणिले, आणि बी बरोबर काय सी के होईल, बरोबर. म्हणजे बी ची किंमत माझ्याकडे सी के येते, बी ची किंमत सी के घ्यायची. आणि ए ची किंमत जर बघितलं तर ए बरोबर बी ची किंमत सी के आहे. मग सी के गुणिले के हे मगाशी आपण बघितलं, ए बरोबर सी के गुणिले के. मग ए बरोबर सी के गुणिले के काय झालं, ए बरोबर सी आपल्या जागेवर के गुणिले के, के चा वर्ग, ए बरोबर सी के चा वर्ग. तर अशा प्रकारे या गोष्टी लक्षात घ्या. आता यानंतर काय करायचं, एक डावी बाजू घ्यायची, डावी बाजू, डावी बाजू, डावी बाजू. तर डावी बाजू काय आपल्याकडं ए अधिक बी अधिक सी आणि कंसात बी वजा सी, काय ए अधिक बी अधिक सी कंसात बी वजा सी. आता याच्यामध्ये ह्या ज्या ए आणि बी च्या किमती टाकून डावी बाजू बघा आणि उजवी बाजू पण बघा, दोन्ही बाजू सारख्या आल्या तर मग समान आहे. आता ए ची किंमत काय बाबा, माझ्याकडे ए चा जर विचार केला तर ए म्हणजे काय बाबा, सी के चा वर्ग आहे, सी के चा वर्ग. बी म्हणजे सी के असतो आणि सी च्या जागेवर सी, बरोबर. ए च्या जागेवर सी के वर्ग, बी च्या जागेवर सी के लिहिला आणि सी च्या जागेवर सी लिहिला. आणि पलीकडच्या कंसात बी ची किंमत काय बाबा, सी के आणि वजा सी. आता इथे बघा काय कॉमन निघेल, या तिघांमधून मला सी कॉमन निघेल, सी कॉमन काढला, आतमध्ये काय राहिला, के वर्ग अधिक के. बघा सी बाहेर आला, फक्त के वर्ग राहिला, सी बाहेर आला, फक्त के राहिला, आणि सी बाहेर आला काहीच नाही म्हणजे एक राहिला, बरोबर. आणि दुसऱ्या कंसात जर आपण बघितलं, इथून पण सी बाहेर निघाला, सी बाहेर निघाल्यानंतर के वजा एक आपल्याकडे राहिला. म्हणजे काय होईल, सी गुणिले सी, सी चा वर्ग, आणि कंसात के वर्ग अधिक के अधिक एक, आणि दुसऱ्या कंसात के वजा एक. तर आता अशा प्रकारे ही डावी बाजू आहे, बरोबर. आता उजवी बाजू बघा, उजवी बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू आपल्याकडे काय, ए बी वजा सी वर्ग. बघा काय, ए बी वजा सी चा वर्ग, ए बी, ए काय बाबा, सी के चा वर्ग, गुणिले बी काय, सी के, आणि वजा सी चा वर्ग, बरोबर. आता इथे काय होईल बाबा, बघा सी गुणिले सी चा वर्ग, के वर्ग गुणिले के, के चा घन, आणि वजा सी चा वर्ग. आता या दोघांमधून काय कॉमन निघेल, सी चा वर्ग कॉमन निघेल. आतमध्ये काय येईल बाबा, के चा घन वजा एक, एवढं राहील. आता एक लक्षात घ्यायचं, के घन वजा एक याचा विस्तार काय येतो बघा, आपल्याला माहितीये ए घन वजा बी घन, के घन वजा एक म्हणजे एकाचा घन असतो, बरोबर. आता ए वजा बी, ए घन वजा बी घनाचा विस्तार ए वजा बी, आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. तसंच आपण के चा घन वजा एकाचा घन याचा जर विस्तार केला तर एका कंसात दोघांची वजाबाकी, के वजा एक, आणि दुसऱ्या कंसात ए चा वर्ग, ए च्या जागेवर के म्हणून के चा वर्ग, अधिक ए बी, के गुणिले एक के झालं, अधिक बी चा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग एक झाला. म्हणजे याचा विस्तार काय झाला बाबा, सी वर्ग आपल्या जागेवर, आणि याचा विस्तार आपल्याकडे झाला के वजा एक, आणि दुसऱ्या कंसात के वर्ग अधिक के अधिक एक झालं. आता बघा इथं लक्षात घ्या, डावी बाजू बघा सी वर्ग कंसात बघा के वजा एक, के वर्ग अधिक के अधिक एक, इथं पण आला सी वर्ग के वजा एक, दोन्ही बाजू सारख्या आहेत. बघा इकडे फक्त यांना इंटरचेंज केलं की बघा, वाटलंच तर करून बघू, सी वर्ग नंतर वाटलंच तर याला लिहा के वर्ग अधिक के अधिक एक, आणि नंतर लिहा के वजा एक. ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो याला म्हणायचं नंबर एक आणि याला म्हणायचं नंबर दोन, बरोबर. इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण म्हणू शकतो की ए अधिक बी अधिक सी, ए अधिक बी अधिक सी कंसात बी वजा सी बरोबर ए बी वजा सी वर्ग. अशा प्रकारे के रीतचा वापर करून आपण या दोन गोष्टी सारख्या दाखवू शकतो. यानंतर आणखी पण काही पद्धती असतील, या दोन कंसांचा गुणाकार करून कदाचित तुम्हाला हे उत्तर मिळू शकतं. तर ही पद्धत सुद्धा आहे. तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने जमल त्या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न करायचा. या दोन कंसांचा गुणाकार केला तरी तुम्हाला ही बाजू ऑटोमॅटिकली मिळेल. मी ही के पद्धत तुम्हाला सांगितली, म्हणजे एकच पद्धत जर असेल माहिती तर बरं, म्हणजे एकाच पद्धतीने जर आपण गेलो तर ते चांगलं होईल. दुसरी पद्धत आता काय सांगत नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय केलं, ए बरोबर आपल्याकडे काय असतं, ए बरोबर आपल्याकडे असतं सी के चा वर्ग,
आणि बी बरोबर काय असतं ck. आताच आपण ते कॅल्क्युलेशन करून काढले मगाशी, बरोबर. एवढं लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेशन करून काढायचंय मगाशी जसं काढलं तसं मी, बरोबर. आता मला काय करायचं, डावी बाजू बघा, डावी बाजू. आता डावी बाजू माझ्याकडे काय आहे, ए वर्ग अधिक बी वर्ग आणि दुसऱ्या कंसात बी वर्ग अधिक सी वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग. आता ए काय बाबा, सिकेचा वर्ग, ए ची किंमत असते सिकेचा वर्ग, सिके वर्गचा वर्ग अधिक बी ची किंमत सिके आहे, सिकेचा वर्ग. दुसऱ्या कंसात बी वर्ग, बी ची किंमत सिके असते, सिकेचा वर्ग अधिक पुढच्या कंसात सी वर्ग जसाच्या तसा. आता इथे सी चा वर्ग काय झाला, सी वर्ग आणि के च्या वर्गाचा वर्ग म्हणजे के चा चौथा घात. सी चा वर्ग सी वर्ग, के चा वर्ग के वर्ग. पलीकडच्या कंसात सी वर्ग के चा वर्ग के वर्ग अधिक आपला सी वर्ग जसाच्या तसा. या कंसातून काय कॉमन निघेल, सी वर्ग निघेल आणि के वर्ग. सी वर्ग के वर्ग आपण काय करू, बाहेर काढू. कंसामध्ये राहील सी वर्ग बाहेर आला, के च्या चौथ्या घाताचा फक्त के चा वर्ग राहिला, कारण के वर्ग बाहेर आलाय. अधिक सी वर्ग के वर्ग सगळे बाहेर आले म्हणजे एक राहिला. या पलीकडच्या कंसातून पण आपण सी वर्ग बाहेर काढू. सी वर्ग बाहेर काढल्यानंतर आतमध्ये काय राहिला बाबा, सी वर्ग बाहेर आला म्हणजे फक्त के वर्ग अधिक सी वर्ग बाहेर आला म्हणजे एक, म्हणजे काय राहील, सी चा वर्ग आणि सी चा वर्ग, सी चा चौथा घात, त्याचबरोबर हा के चा वर्ग बरं का, या दोघांचा गुणाकार केला, सी वर्ग सी चा चौथा घात आणि के वर्ग जसाच्या तसा. आणि कंसामध्ये के वर्ग वजा अधिक एक, के वर्ग अधिक एक, दोन वेळा आहे, मग के वर्ग अधिक एकाचा वर्ग आपण करायचा आणि याला म्हणायचं बाबा एक नंबर. तर अशा प्रकारे एक आपली कुठली बाजू झाली, ही झाली तुमची डावी बाजू. आता उजवी बाजू बघा, उजवी बाजू जर आपण बघितलं तर काय बाबा, ए बी अधिक बी सी याचा वर्ग. आता याचा विस्तार पहिला करून घेऊ आणि नंतर मग बाकी काय कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. ते वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार, चला मग यांचा दोन वेळा गुणाकार करू. ए बी अधिक बी सी गुणिले ए बी अधिक बी सी, चला दोन वेळा गुणाकार. आता ए बी, ए म्हणजे काय, सिकेचा वर्ग, ए म्हणजे सिकेचा वर्ग गुणिले बी म्हणजे सिके अधिक बी म्हणजे सिके आणि सी म्हणजे सी, ठीक आहे. पलीकडच्या कंसात जर बघितलं तर ए बी, ए म्हणजे सिकेचा वर्ग, बी म्हणजे काय झालं सिके अधिक बी म्हणजे सिके आणि सी म्हणजे सी, ठीक आहे. आता इथे बघा, आतमध्ये आपल्याकडे काय, सी गुणिले सी चा वर्ग, के वर्ग गुणिले के चा तिसरा घात, ओके, अधिक सी गुणिले सी चा वर्ग, हा के एकटाच. पलीकडे जर बघितलं तर सी गुणिले सी चा वर्ग, के वर्ग गुणिले के चा घन अधिक सी गुणिले सी चा वर्ग आणि के, ठीक आहे. आता इथे या दोघांमधून काय कॉमन निघेल, सी चा वर्ग आणि के कॉमन निघेल, मग इथं सी वर्ग आणि के कॉमन काढायचा. मग कंसामध्ये काय राहिला, सी वर्ग बाहेर आला आणि के घनचा फक्त के वर्ग राहिला अधिक सी वर्ग बाहेर आहे, के बाहेर आहे म्हणजे एक राहिलं. आता इकडे बघा, सी वर्ग बाहेर निघेल आणि के बाहेर निघेल, सी वर्ग आणि के बाहेर निघेल. आतमध्ये सी वर्गचा सी वर्ग बाहेर आला, के घनचा फक्त के वर्ग राहिला अधिक सी वर्ग के वर्ग दोन्ही बाहेर आला म्हणजे एक राहिला. आता बघा, सी वर्ग आणि सी वर्ग, सी चा चौथा घात, के गुणिले के चा वर्ग कंसात के वर्ग अधिक एक, के वर्ग अधिक एक दोन वेळा आहे, मग के वर्ग अधिक एकाचा वर्ग, याला म्हणायचं नंबर 2, बरोबर. आता बघा, सी चा चौथा घात के वर्ग अधिक एक कंसाचा वर्ग, सी चा चौथा घात के वर्ग अधिक एक कंसाचा वर्ग, म्हणजे दोन्ही बाजू कशा सारख्या आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की 1 व 2 वरून विधान 1 व 2 वरून तुम्ही हे लिहू शकता, ए वर्ग अधिक बी वर्ग दुसऱ्या कंसात बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग. अशा प्रकारे या दोन्ही बाजू के रीतचा वापर करून आपल्याला काढायच्यात आणि ते सांगायचे. तर सोपा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू, प्रश्न क्रमांक याच्यातलाच तिसरा प्रश्न आहे. तर याच्यामधलाच एक तिसरा प्रश्न, आता हा जरा सोपा प्रश्न आहे बघा. या प्रश्नात जर का आपण विचार केला, बघा या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आहे ए बरोबर सी के चा वर्ग आणि बी बरोबर सी के, हे आपल्याला माहिती आहे, हे मगाशी आपण काढलेलं आहे, बरोबर. एवढं लक्षात ठेवायचंय, एवढ्या गोष्टी तुम्हाला काढायच्यात बघा. आता याच्यामध्ये डावी बाजू बघा, डावी बाजू काय, ए वर्ग अधिक बी वर्ग भागिले ए बी. आता ए वर्ग, ए म्हणजे सिकेचा वर्ग आणि त्याचा पण वर्ग, बी म्हणजे सिके कंसाचा वर्ग
अधिक ए बी, ए म्हणजे सिकेचा वर्ग आणि गुणिले बी म्हणजे काय बाबा सिके. आता कॅल्क्युलेशन करून बघा काय मिळते. सिकेच्या वर्गाचा वर्ग बरोबर सी चा वर्ग म्हणजे सी वर्ग, के च्या वर्गाचा वर्ग म्हणजे के चा चौथा घात, सी चा वर्ग सी वर्ग, के चा वर्ग के वर्ग भागिले सी गुणिले सी सी वर्ग झाला आणि के वर्ग गुणिले के चा घन झाला. आता इथून काय कॉमन निघेल बघा, या दोघांमधून बघा सी वर्ग कॉमन निघेल आणि के वर्ग पण कॉमन निघेल. बघा सी वर्ग के वर्ग कॉमन काढू, कंसामध्ये काय राहील, सी वर्ग बाहेर आला, के च्या चौथ्या घातातून वर्ग बाहेर आला म्हणजे के चा दुसरा घात अधिक सी वर्ग बाहेर के वर्ग बाहेर म्हणजे एकच राहिला भागिले सी वर्ग आणि के चा घन. आता याच्यामधून जर तुम्ही बघितलं इथं काय कट होऊ शकतंय बघा, याच्यामधून जर तुम्ही नीट बघितलं सी वर्ग कट झाला, इथं के चा वर्ग गेला आणि घनातला वर्ग गेला म्हणजे फक्त के राहिला. म्हणजे आपल्याकडे इथं काय राहिलं बघा, के वर्ग अधिक 1 भागिले के हे झालं, याला म्हणा नंबर 1 बरोबर. आपल्याकडे डावी बाजू काय आली, के वर्ग अधिक 1 भागिले के. आता उजवी बाजू बघा, उजवी बाजू माझ्याकडे काय आहे, ए अधिक सी भागिले बी. ए म्हणजे काय झालं, सिकेचा वर्ग अधिक सी ची किंमत सी आणि बी म्हणजे काय झालं, सिके बरोबर. वर काय कॉमन निघेल, सी कॉमन काढला, कंसामध्ये के वर्ग राहिला अधिक सी बाहेर आला, फक्त एक राहिला आणि भागिले खाली सिके. याच्यातून सी सी गेला म्हणजे काय राहिलं बाबा, के वर्ग अधिक 1 भागिले के, याला म्हणा नंबर 2. बघा डावी बाजू जी आहे के वर्ग अधिक 1 भागिले के आले, उजवी बाजू पण के वर्ग अधिक 1 भागिले के आले. म्हणून लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण काय म्हणू शकतो, 1 आणि 2 या दोन विधानांवरून आपल्याला म्हणता येईल ए वर्ग अधिक बी वर्ग भागिले ए बी, ए वर्ग अधिक बी वर्ग भागिले ए बी बरोबर ए अधिक सी भागिले सी, ए अधिक सी भागिले बी. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे के रीतचा वापर करून आपण ही गणितं सोडवले. ठीक आहे, आता यानंतर आपण शेवटचा एक प्रश्न 6वा तो बघूयात. बघा 6वा प्रश्न आपल्याला काय विचारलाय की यांच्यातील मध्यम प्रमाणपद काढा बरोबर. आता समजा मध्यम प्रमाणपद बी मानो बरोबर. समजा आपल्याकडे ए बरोबर काय बाबा एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय आहे, बी ची किंमत मला माहिती नाहीये आणि सी बरोबर काय बाबा एक्स वर्ग वजा वाय वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. ठीक आहे, आता बी हे मध्यम प्रमाणपद आहे, मग आपण काय लिहितो, मध्यम प्रमाणपद असल्यामुळे बी वर्ग बरोबर ए सी असतं, ए गुणिले सी असतं. बी चा वर्ग, बी ची किंमत माहिती नाही, ए गुणिले सी, ए काय बाबा एक्स अधिक वाय, एक ची किंमत काय बाबा एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय पकडा असं आणि गुणिले सी ची किंमत काय एक्स वर्ग वाय वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग, एक्स वर्ग वजा वाय वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग. आता इथे बघा एक्स अधिक वाय आणि खाली एक्स वजा वाय. आता हा बघा एक्स वर्ग वाय वर्ग याचा विस्तार ए वर्ग वजा बी वर्ग, एक्स वर्ग वजा वाय वर्गाचा विस्तार कसा होतो, ए वर्ग वजा बी वर्ग सारखा, म्हणजे एका कंसात बेरीज एका कंसात वजाबाकी, याचा विस्तार होईल एका कंसात एक्स अधिक वाय दुसऱ्या कंसात एक्स वजा वाय आणि भागिले आपल्याकडं एक्स वर्ग वाय वर्ग. आता कट होण्यासारखं काय बाबा याच्यामध्ये, एक्स वजा वाय कट होतील. मग आता काय राहतंय बघा वरती, आता बघितलं आपण तर बी वर्ग बरोबर वर आपल्याकडे राहिलं एक्स अधिक वाय गुणिले एक्स अधिक वायचा वर्ग, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग, याचा अर्थ काय होतो एक्स वाय कंसाचा वर्ग. आता सगळ्या बाजूंची जर वर्गमुळे काढली, वर्गमूळ काढू, दोन्ही बाजूचे जर आपण वर्गमूळ काढले तर बघा बी च्या वर्गाचं वर्गमूळ येते बी आणि हा वर्ग उडून गेला एक्स अधिक वाय आणि हा वर्ग पण उडून गेला एक्स वाय राहिलं. तर अशा प्रकारे मला बी ची किंमत एक्स अधिक वाय भागिले एक्स वाय म्हणजे मध्यम प्रमाणपद आपल्याला मिळेल. मग लिहायचं एक्स अधिक वाय भागिले एक्स वजा वाय आणि एक्स वर्ग वजा वाय वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग यांच्यातील मध्यम प्रमाणपद एक्स अधिक वाय भागिले एक्स वाय आहे. तर अशा प्रकारे हा 6वा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपला हा सराव संच आपण पाहिलेला आहे
जवळपास बराच वेळ झाला आपला आणि हा शेवटचा सराव संच संपलेला आहे. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रहावर चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.